जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करायला विसरू नका. डॉक्टर वृद्ध रुग्णाला, मी तुम्हाला असं एक औषध देतो ज्यानं तुम्ही तरुण व्हाल. वृद्ध, नको, माझी पेन्शन बंद होईल. पिंकी शेजारच्या बाईकडे मिक्सर वापरण्यासाठी मागते. शेजारीन, इकडे ये आणि वापर. दुसऱ्या दिवशी शेजारीन पिंकीकडे झाडू मागते. पिंकी, तू इकडे ये आणि वापर. एक बाई कस्टमर केअरला फोन करते. बाई रागाने, गेल्या 3 तासापासून तुमच्या कंपनीचं इंटरनेट चालत नाही, सांगा मी काय करायचं. कस्टमर केअर कर्मचारी, मॅडम, तोपर्यंत तुम्ही घरातली कामं करून घ्या. मन्या घराच्या बाहेर बराच वेळापासून बायकोची वाट बघतो. मन्या, अगं आणखीन किती उशीर लावणार आहेस. बायको, कशाला उगाच ओरडताय, अर्ध्या तासापासून सांगते ना, 5 मिनिटात येते, लक्षात येत नाही का. मन्याला अग्निशामक दलात नोकरी लागते. एका बाईचा फोन येतो. हॅलो, माझ्या घरात आग लागली आहे. मन्या, तुम्ही पाणी टाकलं का. बाई, हो, तरी सुद्धा आग विझत नाहीये. मन्या, मग आम्ही तिकडे येऊन काय आम्ही सुद्धा पाणीच टाकणार ना. दुकानदार, ताई, तुम्ही रोज दुकानात येता आणि दागिने बघता परंतु घेत नाही. बाई, नेहमी घेते परंतु तुमचंच लक्ष नसतं. नवरा, ही जी तू भाजी केली आहेस तिचं नाव काय. बायको, अय्या, इतकी आवडली तुम्हाला, वाढू आणखी. नवरा, नाही ग, उद्या दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरांनी काय खाल्लं तसं विचारल्यावर उत्तर द्यायला लागेल ना म्हणून. एकदा एका पुणेरी मुलीचा पाय घसरून ती तलावात पडते. ती ओरडू लागते, वाचवा वाचवा. तिचा आवाज ऐकून एक मुलगा तिथं येतो आणि म्हणतो, थांब, घाबरू नको, मी रस्सी फेकतो. मुलगी म्हणते, अरे रस्सी नाही, दोर म्हण. आणि फेकतो नाही, टाकतो. मुलगा, बर, मग मी जातो, आता तुझ्या मराठीच्या सरांना बोलव. पूर्वी गुरुकुल पद्धतीने शिक्षण असायचे, नंतर कुलगुरू पद्धतीने झाले आणि आता घरकुल पद्धतीने सुरू आहे. बंड्या एका मोठ्या कंपनीत मुलाखतीसाठी जातो. तिथला बॉस, अभिनंदन, या नोकरीसाठी तुमची निवड झाली आहे. तुमचं पहिलं वार्षिक उत्पन्न 5 लाख इतकं राहील. पुढच्या वर्षी ती 10 लाख इतकं होईल. हे ऐकून बंड्या तिथून निघतो. बॉस, काय झालं. बंड्या, हो, मग पुढच्या वर्षी येतो ना मी. प्रियकर प्रेयसी त्यांच्या लग्नाविषयी बोलत असतात. प्रियकर, काय ग, तू आईबाबांशी बोललीस का. काय म्हणाले तुझे आई बाबा आपल्या लग्नाबद्दल. प्रेयसी, आई बाबा म्हणाले, जरा थांब, आधी सरकार स्थापन होऊ दे, 10 रुपयांची थाळी सुरू होऊ दे, मग तुमच्या लग्नाचं काय ते बघू. हे बघ भाऊ, अरेंज मॅरेज म्हणजे गुपचूप भांडी घासणे, लव्ह मॅरेज म्हणजे प्रेमाने भांडी घासणे, पण भांडी ही घासावीच लागतात. मन्या जनाला सांगत असतो, कोण म्हणतं बायका आपली चूक कबूल करत नाहीत. माझी बायको रोज तिची चूक कबूल करते, म्हणते चूक झाली बघा, तुमच्याशी मी लग्न केलं. मन्या, आजोबा, आनंदी असणं म्हणजे काय हो. आजोबा, मला माहीत नाही, माझं फार कमी वयातच लग्न झालं होतं. फोनवर मुलगी. मुलगा, हॅलो, कोण. मुलगी, मी आरती बोलते. मुलगा, बरं, बोल. मी टाळ्या वाजवतो. शिक्षक फोनवरून, हॅलो साहेब, तुमच्या मुलाने शाळेत 1ला क्रमांक मिळवला आहे. वडील, सॉरी, रॉंग नंबर, याला म्हणतात आत्मविश्वास. साहेब, काय रे, ऑफिसमध्ये दुपारच्या वेळी झोपतोयस की काय. बंड्या, नाही सर, लंचला चायनीज खाल्लं ना आज, त्यामुळे डोळे जरा बारीक झालेत बघा, बस. म्हण्या, डॉक्टर, मला खूप जगायचं आहे, काहीतरी उपाय सुचवा. डॉक्टर, लग्न कर. म्हण्या, यामुळे माझं आयुष्य वाढेल. डॉक्टर, नाही, तुझ्या मनात जो हा विचार चालू आहे तो कायमचा निघून जाईल. टोन्या, आई, मी आजपासून लवकर झोपेन आणि लवकर उठेन. आई का. ब्लॉक केलं वाटतं त्या प्रियसीने. आई जोमात, टोन्या कोमात. शेजारी तुमचे, आहो, कुठे दिसत नाहीत. सुमन, हो, आमचं भांडण झालं, ते गार्डनमध्ये आहेत. शेजारी, मी बघितलं पण तिथे नाही आहेत. सुमन, खोदून पाहिलंस. सोना, तुझा नवरा कोणत्या फील्डमध्ये काम करतो. मोना, ऑइल अँड गॅस. सोना, मस्त, त्याचं ऑफिस कुठं आहे. मोना, किचनमध्ये. एक मुलगा देवाला विचारतो,
तुला गुलाबाचं फूल का आवडतं? ते तर एका दिवसात मरून जातं. मग तिला मी का आवडत नाही? मी तर तिच्यासाठी रोज मरत असतो. देव उत्तर देतो. भारी रे, एक नंबर, व्हॉट्सअपवर टाक. मुलं अंगणात खेळत असतात. तेवढ्यात तिथे गोखले काकू येतात. गोखले काकू, अरे तुम्हाला किती वेळा सांगितलं इथे खेळू नका. म्हणते, आम्ही मोजलं नाही हो काकू. म्हण्या, तू नेहमी मूर्खासारखा का बोलतेस? बायको, कारण मी काय बोलते ते तुम्हाला सहजपणे कळावं म्हणून. छान दिसता हो तुम्ही. हे ऐकून होणाऱ्या आनंदावर पुढचे 2 शब्द विरजन घालतात. एका उच्च शिक्षित तरुणाने उगाच फापड पसारा न मांडता मोजक्या शब्दात विवाहासाठी वृत्तपत्रात जाहिरात दिली. डोकं आहे खाणारी पाहिजे. सून पुस्तक पाहून स्वयंपाक करत असते. सासू, काय ग, फ्रीजमध्ये देवघरातील घंटा का ठेवली आहेस? सून, पुस्तकात लिहिलंय इन सबका मिश्रण बनाने का एक घंटा फ्रीज में रखिए. कर्मचारी, सर मला सुट्टी हवे. मॅनेजर रागाने, सुट्टी कशाला हवे? कर्मचारी, काही नाही सर, एकदा घेऊन तर बघतो कशी असते ती. वाघाच्या लग्नात 4 ते 5 कुत्री आनंदाने नाचत होती आणि खूप खूप धमाल करत होती. वाघाने विचारलं, लग्न माझे आणि तुम्ही का इतक्या आनंदात नाचता? कुत्रे बोलले, आम्ही पण लग्नाआधी वाघच होतो. एक बाई देवाला विचारते, देवा, स्त्रियांना मंदिरात प्रवेश का नाही देत? तर देव उत्तरतो, तुम्हाला एक देव दिलेला आहे, नवरदेव. काय त्रास द्यायचा तो त्याला द्या, मला देऊ नका. 2 पंखे देना, एक लेडीज और एक जेंट्स. सेल्समैन, पंखों में लेडीज और जेंट्स नहीं होता. संता, साले कैसे नहीं होता, एक बजाज का दे और एक उषा का दे. साइकिल वाले ने एक आदमी को टक्कर मार दी और बोला, साइकिल वाला, आप बहुत लकी हो आदमी. ओए, एक तो मुझे साइकिल मारी है और ऊपर से कहा रहा है कि लकी हूँ. कैसे साइकिल? साइकिल वाला, आज मेरी छुट्टी है, नहीं तो ट्रक चालाता हूँ. गुरुजी, चिंटू सांग बरं, जास्त नशा कशात आहे? चिंटू, पुस्तकात. गुरुजी, कसं काय? चिंटू, उघडलं की झोप येते. मॅडम, काय रे, एकटाच का हसतोय? सगळ्या वर्गाला सांग की काय विनोद झाला तो, म्हणजे आम्ही देखील त्याचा आस्वाद घेऊ. चंप्या, मॅडम, हा तुम्हाला शांताबाई म्हणाला. रशियन, आमच्याकडे लग्नात जेवायला चांदीचे ताटे असतात. अमेरिकन, आमच्याकडे सोन्याची. भारतीय, आमच्याकडे एकदा जेवलं की ताटच फेकून देतात. पत्रावळी. आई, चंप्या, लवकर अंघोळ करून घे, नाहीतर कॉलेज बुडेल. चंप्या, आई, बादलीवर पाण्यात कॉलेज कसं काय बुडेल ग? आईने बादलीच बुडबुडू हाणला.